नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा महाटीईटी एक्झाम 2021 मधील अत्यंत महत्त्वाचा स्कोरिंग असणारा टॉपिक म्हणजेच बालमानसशास्त्र या विषयाचे 30 गेस प्रश्न पाहणार आहोत, जे की एक्झाममध्ये येण्याची शक्यता आहे। या 30ही प्रश्नांचे 4ही पर्याय मी एक्सप्लेन करून सांगणार आहे। व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळे लक्षपूर्वक व शेवटपर्यंत पहा। शिक्षक पात्रता परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी व सर्व विषयांच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन क्लिक करा। प्रश्न पहिला, मानसशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात प्रथम कोणत्या देशात झाली? तर पर्याय आहेत इंग्लंड, अमेरिका, ग्रीक आणि रोमन। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ग्रीक। तर मानसशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात प्रथम ग्रीकमध्ये झाली होती। मानसशास्त्र म्हणजे काय? सायकोलॉजी। सायकोलॉजी हा शब्द कसा बनला असा प्रश्न देखील टीईटीच्या एक्झाममध्ये याआधी विचारला गेला आहे। सायको आणि लोगस, सायको अधिक लोगस बरोबर सायकोलॉजी। तर सायको आणि लोगस हे शब्द ग्रीक भाषेतले आहेत। याच्यावरून आपण लक्षात ठेवायचं की मानसशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात जगामध्ये सर्वप्रथम ग्रीकमध्ये झाली होती। मानसशास्त्राचा जन्मच ग्रीकमध्ये झालेला आहे। यानंतर पुढचा प्रश्न, ज्या ठिकाणी आपल्याला 4ही ऑप्शन एक्सप्लेन करण्याची गरज लागणार आहे, तर एका प्रश्नामधून आपण आणखीन 3 प्रश्न तयार करून हा व्हिडिओ आपण शिकणार आहोत। बघूया दुसरा प्रश्न, मानसशास्त्राचा जनक कोणास म्हटले जाते? मानसशास्त्राचा जनक आहे अरिस्टॉटल। आपल्याला माहिती आहे अरिस्टॉटल हे मानसशास्त्राचे जनक आहेत। यानंतर आता प्लेटो, सॉक्रेटिस आणि वॅटसन हे 3 पर्याय आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत। आता हे तर आपल्याला लक्षात राहिलं की अरिस्टॉटल हे मानसशास्त्राचे जनक आहेत। अरिस्टॉटल यांच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊ। अरिस्टॉटल यांनी डी ॲनिमा नावाचा एक ग्रंथ लिहिला होता। डी ॲनिमा हा ग्रंथ लिहिला आणि हाच मानसशास्त्रामधला सर्वात पहिला ग्रंथ होता। ग्रीकमध्ये मानसशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात झाली। ग्रीकमध्ये सुरुवात झाल्यानंतर डी ॲनिमा हा ग्रंथ अरिस्टॉटल यांनी लिहिला होता। तर त्याच्यामध्ये कशाविषयी विचार होते? तर त्याच्यामध्ये आत्म्याविषयी विचार होते। डी ॲनिमा या ग्रंथामध्ये आत्म्याविषयीचे विचार त्यांनी मांडले होते। सुरुवातीच्या काळामध्ये मानसशास्त्र म्हणजे काय? आजच्या काळामध्ये मानसशास्त्र म्हणजे एक वर्तनाचं शास्त्र आहे की जे की वर्तनाचा अभ्यास करतं। परंतु सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा अरिस्टॉटलचा काळ होता, जेव्हा मानसशास्त्राच्या अभ्यासाची नुकतीच सुरुवात झाली होती, त्यावेळेस मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र अशी मानसशास्त्राची व्याख्या होती। तर अरिस्टॉटलचं आपण योगदान आता बघूया। अरिस्टॉटल कोण होता? तर अरिस्टॉटल हा प्लेटोचा शिष्य होता। प्लेटोचा शिष्य होता। त्याने डी ॲनिमा हा ग्रंथ लिहिला आणि मानसशास्त्राचे जनक त्यांना म्हणलं जायचं। त्या डी ॲनिमा या ग्रंथामध्ये आत्म्याविषयीचे विचार होते। तर आत्ता मी तुम्हाला जे मागचे 4 वाक्य सांगितली, त्या 4ही वाक्यावर 4 प्रश्न तयार होतात। अरिस्टॉटल यांनी कुठला ग्रंथ लिहिला? डी ॲनिमा हा ग्रंथ लिहिला। त्याच्यामध्ये कशाविषयीचे विचार होते? तर आत्म्याविषयीचे विचार होते। अरिस्टॉटल हा प्लेटोचा शिष्य होता आणि अरिस्टॉटल यांना मानसशास्त्राचा जनक मानलं जातं। तर हे 4ही प्रश्न टीईटीच्या एक्झाममध्ये येण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे एका पर्यायावरून आपण आणखीन 3 प्रश्न तयार केलेले आहेत। तर हे तुम्ही लक्षात ठेवायचं। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अरिस्टॉटल यांच्याबद्दल एक महत्त्वाची गोष्ट, अलेक्झांडर द ग्रेट म्हणजे सिकंदर आपल्याला माहिती आहे। तर सिकंदरचा गुरु म्हणजेच अरिस्टॉटल हे होते। सिकंदरचा गुरु कोण होता? अरिस्टॉटल हा त्यांचा गुरु होता। आता आपण प्लेटोबद्दल माहिती पाहणार आहोत। प्लेटो कोण होता? तर प्लेटो हा एक ग्रीक तत्त्वज्ञ होता। प्लेटो हा एक ग्रीक तत्त्वज्ञ होता। त्यानंतर त्याने ग्रीकमध्ये प्लेटॅनिक अकॅडमी नावाची एक संस्था, एक महाविद्यालय सुरू केलं होतं। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्लेटो हा सॉक्रेटिसचा शिष्य होता। आता गुरु शिष्यांची जोडी जी आहे ती तुम्ही लक्षात ठेवायची। सॉक्रेटिसचा शिष्य होता प्लेटो आणि प्लेटोचा शिष्य होता अरिस्टॉटल। अशा प्रकारे आपण 3ही पर्याय आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत। प्लेटो हा ग्रीक तत्त्वज्ञ होता। त्याची प्लेटॅनिक अकॅडमी नावाची एक महाविद्यालय, एक संस्था होती। त्यानंतर तो सॉक्रेटिसचा शिष्य होता, म्हणजेच तो अरिस्टॉटलचा गुरु। अरिस्टॉटलचा गुरु आणि सॉक्रेटिसचा शिष्य हा प्लेटो होता। तर आता गुरु शिष्यांची जोडी तुम्ही कशी लक्षात ठेवायची? सॉक्रेटिस, प्लेटो आणि अरिस्टॉटल। सॉक्रेटिसचा शिष्य प्लेटो आणि प्लेटोचा शिष्य अरिस्टॉटल। अरिस्टॉटल सगळ्यात खाली, म्हणजे सॉक्रेटिस, प्लेटो आणि अरिस्टॉटल। अशा प्रकारे तुम्ही ह्या 3ही नावाबद्दल लक्षात ठेवा। यानंतर आपण आता 4था पर्याय आहे वॅटसन। आता वॅटसनबद्दल माहिती घेऊया। वॅटसनबद्दल तुम्हाला माहिती आहे वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ ते होते। मग त्यांनी एक डेफिनेशन दिली होती, जी आत्ता सगळ्यात जास्त प्रचलित असणारी मानसशास्त्राची डेफिनेशन आहे। ती म्हणजे मानसशास्त्र म्हणजे काय आहे? मानसशास्त्र म्हणजे एक वर्तनाचं शास्त्र आहे। मानसशास्त्र, सायकोलॉजी इज अ सायन्स ऑफ बिहेवियर, ही जी डेफिनेशन आहे ही वॅटसन यांनी दिलेली आहे। ते वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ होते। तर अशा प्रकारे आपण 4ही पर्याय पाहिलेले आहेत। आता आपण पुढचा प्रश्न पाहू। प्रश्न 3,
मानसशास्त्राचा पहिला ग्रंथ कोणता? आत्ताच आपण पाहिलं मानसशास्त्राचा पहिला ग्रंथ होता डी ॲनिमा. डी ॲनिमा हा ग्रंथ पहिला ग्रंथ होता. तो कोणी लिहिला? तो अरिस्टॉटल यांनी लिहिला होता. डी ॲनिमामध्ये कशाविषयी विचार होते? हा प्रश्न TETच्या एक्झाममध्ये याआधी पण येऊन गेलेला आहे आणि इथून पुढे पण रिपीट होण्याची शक्यता आहे. तर डी ॲनिमामध्ये आत्म्याविषयीचे विचार सांगण्यात आले होते. यानंतर पुढचा प्रश्न आहे मानसशास्त्राचा दुसरा ग्रंथ कोणता? तर त्याचं उत्तर आहे रिपब्लिक हा मानसशास्त्राचा दुसरा ग्रंथ होता. तर रिपब्लिक या ग्रंथाबद्दल आपण आता जाणून घेऊया. रिपब्लिक हा ग्रंथ कोणी लिहिला असा प्रश्न तुम्हाला TETच्या एक्झाममध्ये येऊ शकतो. तर लक्षात ठेवायचं रिपब्लिक हा ग्रंथ प्लेटो यांनी लिहिला होता. डी ॲनिमा अरिस्टॉटल यांनी लिहिला, रिपब्लिक हा प्लेटो यांनी लिहिला. तर त्या ग्रंथामध्ये कशाविषयी विचार मांडले आहेत असा प्रश्न देखील एक्झाममध्ये विचारला जातो. रिपब्लिक या ग्रंथामध्ये कशाविषयीचे विचार मांडले आहेत असा जर तुम्हाला प्रश्न आला तर तुम्ही लक्षात ठेवायचं रिपब्लिक या ग्रंथामध्ये व्यक्तिभिन्नता याबद्दलचे विचार मांडलेले आहेत. ते प्लेटोचा ग्रंथ आहे आणि प्लेटोने त्याच्यामध्ये व्यक्तिभिन्नताबद्दलचे विचार आणि पॉलिटिकल फिलॉसॉफीवरचे विचार हे देखील रिपब्लिक या बुकमध्ये आहेत. तर मानसशास्त्रातला पहिला ग्रंथ कोणता? तर डी ॲनिमा आहे. दुसरा ग्रंथ कोणता? रिपब्लिक हा मानसशास्त्राचा दुसरा ग्रंथ आहे. तर डी ॲनिमा आणि रिपब्लिक या दोन ग्रंथाबद्दल कधीही तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं. आणखीन एक या ठिकाणी आता आपला चौथा प्रश्न तर संपला. चौथ्या प्रश्नाचं उत्तर काय झालं? मानसशास्त्राचा दुसरा ग्रंथ कोणता? तो म्हणजे रिपब्लिक. आता या ठिकाणी पर्यायामध्ये आपल्याला एक ऑप्शन दिसतोय ॲनिमल इंटेलिजन्स आहे. ते थोडंसं या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक असेल. ॲनिमल इंटेलिजन्स हा ग्रंथ कोणाचा? तर या ग्रंथाविषयी माहिती असणं आवश्यक आहे. या ग्रंथाविषयी देखील प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतो. ॲनिमल इंटेलिजन्स हा एडवर्ड थॉर्नडाईक यांचा ग्रंथ होता. ते एक अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होते. त्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्यभर ते कोलंबिया विद्यापीठामध्ये राहायचे. ते त्या ठिकाणचे जे शिक्षक असतील त्यांच्याकडून ते जाणून घ्यायचे, त्यांच्यासोबत अभ्यास करायचे आणि त्यांनी कंपॅरेटिव्ह सायकोलॉजीचा त्यांनी अभ्यास केला होता. तुलनात्मक मानसशास्त्र जे असतं त्याचा त्यांनी अभ्यास केला होता. तर थॉर्नडाईक यांच्याबद्दल आपण या ठिकाणी माहिती पाहिली. ॲनिमल इंटेलिजन्स हा थॉर्नडाईक यांचा एडवर्ड थॉर्नडाईक जे की एक अमेरिकन होते, अमेरिकन मानसशास्त्रज्ञ. तर ॲनिमल इंटेलिजन्स हा एडवर्ड थॉर्नडाईक यांचा ग्रंथ आहे. कोलंबिया विद्यापीठामध्ये त्यांनी अभ्यास केला आणि कंपॅरेटिव्ह सायकोलॉजी म्हणजे तुलनात्मक मानसशास्त्राचं त्यांनी अभ्यास केलेला आहे. तर अशा प्रकारे आपण बघा एका प्रश्नामधून आपण आणखीन 3 प्रश्नांचा देखील अभ्यास या ठिकाणी केलेला आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघू. प्रश्न 5वा मानसशास्त्र हे आत्म्याचे शास्त्र आहे अशी व्याख्या कोणी केली? आत्ताच आपण पाहिलं अरिस्टॉटल यांनी मानसशास्त्र हे आत्म्याचे शास्त्र आहे अशी त्यांनी व्याख्या केली होती. पहिल्यांदा जेव्हा मानसशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात झाली ती कुठं झाली होती? तर ती ग्रीकमध्ये झाली होती. सुरुवात कोणी केली? अरिस्टॉटलने केली. मानसशास्त्र जनक कोण होता? अरिस्टॉटल होता. तर सुरुवातीला मानसशास्त्राची व्याख्या काळानुसार बदलत गेली. तर सुरुवातीला मानसशास्त्राची व्याख्या काय होती? मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र. मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र. आता या ठिकाणी मी तुम्हाला पुढचे जे 6 वाक्य सांगणार आहे त्या 6 वाक्यामध्ये 6 प्रश्न तयार होणार आहेत जे की तुमच्या कुठल्याही शास्त्रामधल्या म्हणजे शिक्षण क्षेत्रामधल्या किंवा शिक्षणशास्त्र या विषयामधल्या कुठल्याही एक्झामला ते कामाला येणार आहेत. प्रत्येक एक्झाममध्ये मानसशास्त्राची डेफिनेशन ही विचारली जाते आणि डेफिनेशन ही मानसशास्त्राची कोणी बनवली हा देखील दुसरा प्रश्न असतो. म्हणजे एखादी डेफिनेशन तुम्हाला देतात आणि सांगतात की ही डेफिनेशन मानसशास्त्राची कोणी सांगितली होती किंवा एखाद्या शास्त्रज्ञाचं नाव देतील तुम्हाला मानसशास्त्रज्ञाचं आणि त्यांची डेफिनेशन कोणती असा प्रश्न पर्यायामध्ये विचारला जाऊ शकतो. तर या ठिकाणी आता लक्ष देऊन ऐका. मानसशास्त्राच्या आता मी पुढच्या ज्या 4 डेफिनेशन सांगणार आहे आणि त्या ठिकाणी मानसशास्त्रज्ञांची देखील नावं सांगणार आहे. तर सुरुवातीपासूनचा मानसशास्त्राचा प्रवास या ठिकाणी मी सांगतो. मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचं शास्त्र आहे ही मानसशास्त्राची झालेली पहिली व्याख्या होती. मानसशास्त्र हे आत्म्याचं शास्त्र आहे. ही व्याख्या कोणी केली? ही व्याख्या अरिस्टॉटल यांनी केली होती. सगळ्यात पहिली व्याख्या मानसशास्त्र हे आत्म्याचे शास्त्र आहे अरिस्टॉटल यांनी सांगितलं. त्यानंतर मॅकडुगल यांनी मानसशास्त्र हे आत्म्याचे शास्त्र नसून मानसशास्त्र हे मनाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र नाही तर मानसशास्त्र हे मनाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे असं दुसऱ्यांदा मॅकडुगल यांनी सांगितलं. दुसरी व्याख्या झाली मॅकडुगल यांची, ती म्हणजे मानसशास्त्र म्हणजे मनाचा अभ्यास करणारे शास्त्र. त्यानंतर मॅकडुगल यांच्यानंतर आले विल्यम वुंट. त्यांनी काय सांगितलं
त्यांनी सांगितलं की मानसशास्त्र हे बोध अवस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. विल्यम वुंट त्यांनी एक प्रयोगशाळा देखील सुरू केली होती लाइप्झिग विद्यापीठामध्ये. ते आपल्याला माहिती आहे 1879मध्ये त्यांनी एक प्रयोगशाळा सुरू केली होती. त्या ठिकाणी ते मानसशास्त्राचा अभ्यास करायचे. तर विल्यम वुंट यांनी काय सांगितलं की मानसशास्त्र हे बोध अवस्थेचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. त्यानंतर आले फ्राईड यांनी सांगितलं की बोध अवस्थेचा नाही तर अबोध अवस्थेचा देखील अभ्यास करणारे शास्त्र आहे. कारण आपल्याला भावना असतात, विचार असतात, त्यांना आपण काय म्हणतो बोध अवस्था, जे आपण विचार करतो. तर बोध अवस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र असं विल्यम वुंट यांनी सांगितलं होतं. परंतु फ्राईड यांनी एक त्या ठिकाणी विचार मांडला की जेव्हा आपण झोपतो, जेव्हा आपण जागे नसतो, तेव्हा देखील आपल्या सुप्त भावना असतात, डोक्यामध्ये आपले विचार चालू असतात. म्हणजे झोपल्यानंतर देखील अबोध अवस्थेमध्ये देखील या प्रक्रिया चालू असतात. त्याच्यामुळं मानसशास्त्र हे अबोध अवस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र आहे असं त्यांनी फ्राईड यांनी सांगितलं होतं. आणि सगळ्यात शेवटी वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ होते वॅटसन यांनी सगळ्यात शेवटी व्याख्या केली. सगळ्यात शेवटी आणि सर्वत्र ती मान्य झालेली व्याख्या आहे, मानसशास्त्र म्हणजे वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. मानसशास्त्र हे वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र, सायन्स ऑफ बिहेवियर म्हणजेच काय मानसशास्त्र. तर अशा प्रकारे मानसशास्त्राच्या व्याख्येचा प्रवास आहे आणि सर्व शास्त्रज्ञांची नावं तुम्ही लक्षात ठेवायची. परत एकदा रिपीट करतो. पहिली व्याख्या आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र अरिस्टॉटल यांनी सांगितली. दुसरी व्याख्या मॅकडुगल यांनी मनाचा अभ्यास करणारे शास्त्र अशी सांगितली. यानंतर विल्यम वुंट यांनी काय सांगितलं की बोध अवस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र आहे. त्यानंतर आले फ्राईड म्हणले की फक्त बोधावस्था नाही तर अबोध अवस्था देखील ज्या असतात त्याचा देखील अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र आहे. त्यानंतर सर्वात शेवटी पाचवी व्याख्या आहे वॅटसन यांनी दिलेली, वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र. अशा प्रकारे मानसशास्त्राच्या व्याख्येचा हा प्रवास आहे. तर आत्ता तुम्हाला हे चारही ऑप्शन मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेले आहेत. तर तुमच्या लक्षात आलं असेल की आता मानसशास्त्र हे आत्म्याचे शास्त्र आहे अशी व्याख्या कोणी केली होती? अरिस्टॉटल यांनी केली होती. यानंतर आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 6वा, मानसशास्त्र हे मनाचे शास्त्र आहे अशी व्याख्या कोणी केली? आत्ताच आपण बघितलं मॅकडुगल यांनी मानसशास्त्र हे मनाचे शास्त्र आहे अशी व्याख्या केली होती. पहिल्यांदा आत्म्याचे शास्त्र आहे हे सांगितलं अरिस्टॉटलनी. यानंतर मॅकडुगल यांनी लगेच सांगितलं की फक्त आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र नसून ते मनाचा अभ्यास करणारे देखील शास्त्र आहे. त्यालाच काय म्हणायचं? मानसशास्त्र असं म्हणायचं. म्हणजे एक काळ लोटून गेला होता. बऱ्याच वर्षांनी संशोधन करून मॅकडुगल यांनी सांगितलं की फक्त आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. ही मानसशास्त्राची व्याख्या जी आहे ती जरा अपुरी वाटते. तर त्याच्यामध्ये आपण मन या शब्दाचा आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड करायला पाहिजे. म्हणून मानसशास्त्र हे मनाचे शास्त्र आहे अशी व्याख्या मॅकडुगल यांनी केली होती. यानंतर वॅटसन यांच्याबद्दल तर माहिती आहे, या ठिकाणचा पर्याय बघू आपण. वॅटसन यांच्याबद्दल वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र असं त्यांनी म्हणलं होतं. यानंतर फ्राईड यांनी काय सांगितलं होतं? अबोध अवस्थेबद्दल माहिती सांगितली होती. मानसशास्त्राच्या व्याख्येमध्ये फ्राईड यांचं योगदान काय आहे? तर फ्राईड यांचं म्हणणं होतं की फक्त बोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र. इतकी लहान व्याख्या मानसशास्त्राची नको. तर जेव्हा आपण झोपतो म्हणजे आपण निद्रा अवस्थेमध्ये असतो तेव्हा देखील आपले विचार भावना असतात. तर फ्राईड यांनी सांगितलं की अबोध अवस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी देखील मानसशास्त्राची व्याख्या असायला पाहिजे. बोध अवस्थेबरोबरच अबोध अवस्था देखील त्याच्यामध्ये असायला पाहिजे. तर अशा प्रकारे आपण चारही पर्याय या ठिकाणची पाहिलेले आहेत. लक्षात ठेवा. आता यानंतर पुढचा प्रश्न बघू. मानसशास्त्र म्हणजे जाणीवेतील मनाचा अभ्यास करणारे शास्त्र होय असे कोणी म्हटले आहे? तर या ठिकाणी थोडी प्रिंटिंग मिस्टेक आहे. याचं उत्तर आहे फ्राईड. म्हणजे मानसशास्त्र हे बोधावस्थेचे व अबोधावस्थेचे, बोधावस्था आणि अबोधावस्था याचा अभ्यास करणारे शास्त्र आहे असं कोण म्हणलं होतं? तर ते फ्राईड हे म्हणले होते. आत्ताच आपण फ्राईड यांच्याविषयी माहिती पाहिली. बोधावस्था अधिक अबोधावस्था या दोन्हीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र आहे अशी व्याख्या फ्राईड यांची आहे. यानंतर प्रश्न 8वा, मानसशास्त्र म्हणजे वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र. आत्ताच आपण व्याख्या पाहिली. हे कोणी सांगितलेलं आहे? वॅटसन यांनी सांगितलेलं आहे. वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे काय? तर मानसशास्त्र. ही वॅटसन यांची व्याख्या आहे. यानंतर पुढचा प्रश्न, मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा कोणत्या देशात स्थापन झाली? उत्तर आहे जर्मनी. या ठिकाणी इंग्लंड, रशिया, अमेरिका हे पर्याय दिलेले आहेत. आपलं उत्तर काय आहे? जर्मनी आहे. आता मी पर्याय न वाचता तुम्हाला डायरेक्ट उत्तर सांगतोय. ठीक आहे. मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा जर्मनी या देशामध्ये स्थापन झाली. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. TETच्या एक्झाममध्ये येण्याची शक्यता आहे. जर्मनी या ठिकाणी स्थापन झाली. आणखीन दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. जर्मनीमध्ये
1979 साली स्थापन झाली आणि लाईप्झिग या विद्यापीठामध्ये ती स्थापन झाली होती. यानंतर पुढचा प्रश्न त्याच्यावरच आहे. मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा कोणत्या विद्यापीठात स्थापन झाली? उत्तर आहे लाईप्झिग या विद्यापीठात स्थापन झाली. कधी स्थापन झाली हा 11वा प्रश्न आहे. मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा जर्मनीतील लाईप्झिग विद्यापीठात केव्हा स्थापन झाली? तर 1879 या वर्षी स्थापन झाली. या पेजवरच्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा जर्मनी या देशात स्थापन झाली. ती लाईप्झिग या विद्यापीठात स्थापन झाली आणि वर्ष होतं 1879. या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक्झाममध्ये तुमचा फिक्स 1 मार्क या ठिकाणी येणार आहे. आता आपण पाहूया पुढचा प्रश्न. मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा जर्मनीतील लाईप्झिग विद्यापीठात कोणी स्थापन केली? हा देखील महत्त्वाचा विषय आहे. विल्यम वुंट यांनी स्थापन केली होती. मगाशी मी विल्यम वुंट यांच्याबद्दल माहिती सांगताना तुम्हाला सांगितलं होतं की त्यांची व्याख्या काय होती मानसशास्त्राची? बोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांनी जर्मनीमध्ये लाईप्झिग विद्यापीठामध्ये एक प्रयोगशाळा स्थापन केली होती. तर त्या प्रयोगशाळेमध्ये ते अभ्यास करायचे. तर ती प्रयोगशाळा 1879 या वर्षी स्थापन झाली आणि ती कोणी स्थापन केली? विल्यम वुंट यांनी. या 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या. यानंतर पुढचा प्रश्न. मानसशास्त्राची वस्तुनिष्ठ पद्धती म्हणून कोणत्या शास्त्रीय पद्धतीस ओळखले जाते? पर्याय आहेत निरीक्षण, सर्वेक्षण, प्रायोगिक, जीववृत्तांत. याचं उत्तर आहे मानसशास्त्राची वस्तुनिष्ठ पद्धती म्हणून प्रायोगिक या पद्धतीला ओळखले जाते. प्रायोगिक पद्धती वस्तुनिष्ठ असते. प्रायोगिक पद्धतीचं जेव्हा निष्कर्ष येतात तेव्हा ते फिक्स असतात. म्हणजे ते असे डिस्क्रिप्टिव्ह नसतात. 2-4 पेजेसचं त्याचं उत्तर येत नाही. एक फिक्स उत्तर असतं. त्याचे निष्कर्ष एकदम ठाम असतात. म्हणजे वस्तुनिष्ठ असतात. प्रायोगिक पद्धतीमध्ये आपलं उत्तर बरोबर येण्याचा जास्त चान्स असतो. ठीक आहे. म्हणजे सर्वेक्षण वगैरे याच्यामध्ये किंवा जीववृत्तांत म्हणजे काय? केस स्टडी. एखाद्या व्यक्तीबद्दल त्याच्या पूर्ण आयुष्याबद्दल माहिती काढणे म्हणजे काय? तर जीववृत्तांत. सर्वेक्षण म्हणजे काय? आपल्याला माहिती आहे सर्वेक्षण काय आहे. निरीक्षण म्हणजे आपण जे वर्गामध्ये शाळेमध्ये करतो. तर सर्वेक्षण म्हणजे काय? सर्वे करून ती माहिती गोळा करायची. मात्र प्रायोगिक पद्धत जी आहे ती पद्धत सर्वात जास्त वस्तुनिष्ठ पद्धत मानली जाते. कारण त्याचे निष्कर्ष कसे असतात? अगदी बरोबर असतात. एक सायंटिफिक मेथड आहे. प्रायोगिक पद्धत जी आहे ती मानसशास्त्राची शास्त्रीय पद्धत आहे. सायंटिफिक आहे. त्याच्यामुळे त्याचे निष्कर्ष हे अगदी बरोबरच असतात. त्याच्यामुळे ती वस्तुनिष्ठ आहे, ऑब्जेक्टिव्ह. त्याच्यामुळं याचं उत्तर आलं मानसशास्त्राची वस्तुनिष्ठ पद्धती ही प्रायोगिक पद्धती आहे. निरीक्षण पद्धती ही प्रायोगिक नाही, सर्वेक्षण नाही. यानंतर जीववृत्तांत म्हणजे केस स्टडी. एखाद्या माणसाच्या पूर्ण आयुष्याबद्दल त्याची माहिती पाहणे, त्याच्याबद्दल पुस्तकं वाचणे, त्याने केलेलं लिखाण वाचणे, लोकांनी त्याच्याबद्दल असलेली त्याची मतं विचारणे, या सगळ्या गोष्टी जीववृत्तांतमध्ये येतात. आता लोक सांगतील एखाद्याबद्दल ती गोष्ट खरीच असेल अशी आपण ठामपणे सांगू शकत नाही. किंवा त्याने जे स्वतः लिहिले ते देखील खरं असेल ते देखील सांगू शकत नाही. त्याच्यामुळं जीववृत्तांत वगैरे या पद्धतीमध्ये वस्तुनिष्ठ निष्कर्ष हे निघत नाहीत. प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं. मात्र जेव्हा आपण प्रयोग करतो, आपल्याला माहिती आहे आपण सायन्सच्या क्लासमध्ये प्रयोग केला की प्रयोगाचे निष्कर्ष कसे असतात? तर ते सायंटिफिक असतात, ते बरोबर येतात. त्याच्यामुळं प्रायोगिक पद्धती जी आहे, एक्सपेरिमेंटल मेथड असं म्हणतो प्रायोगिक पद्धतीला आपण, ती वस्तुनिष्ठ पद्धती आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघू. प्रश्न 14वा. मानसशास्त्राच्या कोणत्या पद्धतीमध्ये मन हीच प्रयोगशाळा असते? पर्याय आहेत निरीक्षण, आत्मनिरीक्षण, सर्वेक्षण, प्रायोगिक. तर याचं उत्तर आहे मन ही प्रयोगशाळा असते. मानसशास्त्राच्या कोणत्या पद्धतीमध्ये? आत्मनिरीक्षण या पद्धतीमध्ये. मन ही प्रयोगशाळा म्हणजे आपण मनावर प्रयोग करत असतो. आत्मनिरीक्षण म्हणजे काय? इंट्रॉस्पेक्शन. आपण स्वतःमध्ये पाहतो, स्वतःचं निरीक्षण करतो आणि स्वतःच त्याला आपण जज करत असतो. जज करणारे देखील आपण स्वतःचं निरीक्षण आपण स्वतः करतो. अशा प्रकारे आत्मनिरीक्षण ही पद्धती आहे. तर आत्मनिरीक्षण ही पद्धती शास्त्रीय आहे का असा प्रश्न एक्झाममध्ये विचारला गेला होता. तर आत्मनिरीक्षण पद्धती ही अशास्त्रीय पद्धती आहे. आत्मनिरीक्षण पद्धती शास्त्रीय नाही. आत्ताच आपण बघितलं प्रायोगिक पद्धती शास्त्रीय आहे. त्याचे वस्तुनिष्ठ त्या ठिकाणी त्याचे निष्कर्ष येतात. मात्र आत्मनिरीक्षण पद्धती ही कशी आहे? अशास्त्रीय आहे. त्याचे निष्कर्ष नेहमी बरोबरच येतील असं नाही. म्हणजे कसं असतं की आत्मनिरीक्षण करत असताना समजा आपण ठरवलं की एखादी गोष्ट आपण आता आपल्याबद्दल निरीक्षण करणार आणि ती आपण वहीमध्ये लिहून ठेवणार, किंवा आत्मनिरीक्षण करून एखाद्याने आपल्याला विचारलं की तुला तुझ्याबद्दल काय वाटतंय, तर बऱ्याच वेळेस त्याच्यामध्ये काय होण्याची शक्यता असते? बऱ्याच वेळेस आपल्याला आपण जे आहोत त्याच्यापेक्षा आपण जे असायला पाहिजेत असं आपल्याला वाटतं, त्या गोष्टी आपण त्या व्यक्तीला सांगत असतो.
आपण जे आहोत ते सांगण्यापेक्षा आपण जे असायला पाहिजे असं आपल्याला वाटतं त्या गोष्टी आपण त्या व्यक्तीला सांगतो, म्हणजे त्या ठिकाणी आपण सगळ्या गोष्टी खऱ्या सांगू शकत नाहीत. आपली इच्छा असते सांगण्याची, सगळ्या गोष्टी असतात, परंतु आपल्यालाच माहिती होत नाही, कारण त्या ठिकाणी जज करणारे पण आपणच असतो. त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला कळत नाही की आपण कुठल्या गोष्टी कितपत म्हणजे प्रमाणात बरोबर सांगत आहोत. त्याच्यामुळं आत्मनिरीक्षण ही अशास्त्रीय पद्धती आहे, त्याच्यामधले निष्कर्ष नेहमी बरोबर येत नाहीत. तर त्याच्यामध्ये काय असतं की पूर्ण आत्मनिरीक्षणामध्ये मन हीच प्रयोगशाळा असते. सगळं आपल्या मनावर आहे, सगळे प्रयोग आपण मनावर करत असतो, आपल्या स्वतःचे विचार यांच्यावर करत असतो. त्याच्यामुळं मन ही प्रयोगशाळा आहे असं आत्मनिरीक्षण पद्धतीमध्ये असतं. यानंतर पुढचा प्रश्न बघू. मानसशास्त्राच्या प्रायोगिक या शास्त्रीय पद्धतीत कोणत्या 2 गटाचा तुलनात्मक अभ्यास केला जातो? मानसशास्त्राच्या प्रायोगिक या शास्त्रीय पद्धतीत कोणत्या 2 गटाचा तुलनात्मक अभ्यास केला जातो? पर्याय आहे नियंत्रित व प्रायोगिक, नियंत्रित व अनियंत्रित, प्रायोगिक व अनियंत्रित. चौथा पर्याय आहे नियंत्रित व सर्वेक्षण. तर याचं उत्तर आपल्याला माहिती आहे. मानसशास्त्राच्या प्रायोगिक पद्धतीमध्ये नियंत्रित व प्रायोगिक असे 2 गट आपल्याला करावे लागतात. नियंत्रित गट कोणता असतो? जो पारंपरिक पद्धतीचा गट असतो, नियंत्रित गट असतो. आणि दुसरा जो गट असतो तो म्हणजे प्रायोगिक गट असतो. हे 2 गट आपल्याला प्रायोगिक पद्धतीमध्ये करावे लागतात. प्रायोगिक गट कोणता असतो की ज्या गटावर आपल्याला प्रयोग करायचा आहे तो प्रायोगिक गट असतो, आणि नियंत्रित गट हा जो पारंपरिक असतो तो नियंत्रित गट असतो. अशा प्रकारे 2 गट असतात, हे आपण या आधीच्या प्रश्नामध्ये देखील पाहिलेलं आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. मानसशास्त्राच्या कोणत्या अभ्यास पद्धतीत विचार व भावना सतत जिवंत ठेवल्या जातात? तर मानसशास्त्राच्या कोणत्या पद्धतीमध्ये बघा, निरीक्षण, आत्मनिरीक्षण, सर्वेक्षण आणि प्रायोगिक. तर मानसशास्त्राच्या आत्मनिरीक्षण या पद्धतीत विचार व भावना सतत जिवंत ठेवल्या जातात. आत्ताच मी तुम्हाला आत्मनिरीक्षण या पद्धतीबद्दल माहिती सांगितली. तर या ठिकाणी सर्व गोष्टी कशावर आहेत? तर विचार आणि भावनावर आहेत. आपले विचार, आपल्या भावना या सर्व गोष्टीवर आत्मनिरीक्षण हे अवलंबून असतं. त्याच्यामुळं आत्मनिरीक्षण या पद्धतीमध्ये विचार व भावना या सतत जिवंत ठेवल्या जातात. यानंतर पुढचा प्रश्न बघू. प्रश्न 17वा. शिक्षकांना उपयुक्त असणारी व आवडणारी मानसशास्त्राची अभ्यास पद्धती कोणती आहे? शिक्षकांना उपयुक्त असणारी व आवडणारी. पहिला पर्याय आहे जीववृत्तांत, दुसरा पर्याय आहे आत्मनिरीक्षण, तिसरा पर्याय आहे सर्वेक्षण आणि चौथा पर्याय आहे प्रायोगिक. तर शिक्षकांना उपयुक्त असणारी व आवडणारी, या ठिकाणी याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 जीववृत्तांत. जीववृत्तांत म्हणजे काय? केस स्टडी. जीववृत्तांत म्हणजे काय याच्याबद्दल माहिती मी तुम्हाला आत्ताच सांगितली की एखाद्या व्यक्तीचं आयुष्यभराचं त्यांनी आयुष्यभरामध्ये कुठले कुठले कामं केले, त्याचं कार्य काय, कर्तृत्व काय, या सर्व गोष्टी त्याच्या आयुष्यामध्ये, त्याच्या चुका, त्याचे प्लस पॉईंट्स, मायनस पॉईंट्स, हे सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायचा. जसं आपण समजा एखाद्या महान व्यक्तीबद्दल किंवा शास्त्रज्ञांबद्दल जे इतिहासामध्ये होते किंवा आत्ता आहेत त्यांच्याबद्दल अभ्यास करतो. ती कोणती पद्धती आहे? जीववृत्तांत पद्धती आहे. तर शिक्षकांना उपयुक्त असणारी व आवडणारी मानसशास्त्रीय अभ्यास पद्धती म्हणजेच जीववृत्तांत आहे. आता जीववृत्तांत म्हणजे एखाद्याचा केस स्टडी करायचा. तर आता वर्गातल्या मुलांचा पण शिक्षक केस स्टडी करू शकतात की वर्गातला मुलगा हा अभ्यास करत नाही, मग त्याची कारणं काय आहेत? त्याच्या घरच्या परिस्थितीमध्ये काही प्रॉब्लेम आहे का, किंवा त्याला आणखीन मित्रांचा काही मित्र आहेत का त्याला, किंवा शाळेमध्ये तो एकटा बसतो, त्याला काय प्रॉब्लेम आहे, या सर्व गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी त्याच्या जीववृत्तांत म्हणजे भूतकाळातील घटनांचा देखील मागोवा शिक्षकांना घ्यावा लागतो. तर अशा प्रकारे जीववृत्तांत पद्धती जेव्हा असते तेव्हा आपण काय करतो? विद्यार्थ्यांचं व्यवस्थित त्यांचं मूल्यमापन करू शकतो. तर शिक्षकांना आवडणारी आणि उपयुक्त असणारी पद्धती म्हणजे जीववृत्तांत पद्धती आहे. यानंतर तर तुम्हाला समजलं असेल. पुढचा प्रश्न बघू. प्रश्न 18वा. आजीबाई म्हणाल्या, आजच्या मुलामुलीपेक्षा पूर्वीचे मुलामुली छान होते. हे वाक्य कोणत्या अभ्यास पद्धतीचे आहे? आजीबाई म्हणाल्या, आजच्या मुलामुलीपेक्षा पूर्वीचे मुले छान होते. हे वाक्य कोणत्या अभ्यास पद्धतीचे आहे? पर्याय क्रमांक 1 दंतकथा, सर्वेक्षण, पर्यक आणि वैकासिक. तर याचं उत्तर आहे, आता ही गोष्ट लक्षातच ठेवायची, पर्यक पद्धती. याचं उत्तर आहे पर्यक पद्धती. आजच्यापेक्षा पूर्वीचे लोक खूप चांगले होते म्हणजे तुलना केलेली आहे. या ठिकाणी ढोबळमानाने तुलना केलेली आहे, जास्त काही निरीक्षण केलेलं नाही, थोडक्यातच निरीक्षण करायचं आणि निष्कर्षापर्यंत पोहोचायचं, अशा टाईपची ही एक पद्धत आहे. म्हणजे एवढी पण ही पद्धत जास्त सायंटिफिक नाही, म्हणजे थोडक्यात निरीक्षण करायचं व जास्त अंदाज करायचा, तर्क करायचा, अशा प्रकारची ही पर्यक पद्धत आहे. तर पर्यक पद्धत आता तुमचा एक्झाममध्ये असा जर प्रश्न आला तर तुम्ही त्याचं उत्तर पर्यक पद्धती असं टिक करा. यानंतर पुढचा प्रश्न. मानसशास्त्राची आत्मनिष्ठा पद्धती
म्हणून कोणत्या पद्धतीस ओळखले जाते? निरीक्षण, आत्मनिरीक्षण, प्रायोगिक सर्वेक्षण. मानसशास्त्राचे आत्मनिष्ठ म्हणले की आत्मनिरीक्षणच उत्तर येणार आहे त्याचं. निरीक्षण, प्रायोगिक सर्वेक्षण हे तर उत्तरे येणार नाहीत. आत्मनिष्ठ पद्धती कोणती आहे? तर आत्मनिरीक्षण ही आहे. यानंतर पुढचा प्रश्न, सायकोलॉजी हा शब्द प्रथम कोणत्या भाषेत तयार झाला? मी मागाशीच सांगितलं होतं. याचं उत्तर आहे ग्रीक. बाकीचे पर्याय देखील तुम्हाला वाचण्याची गरज नाही. याचं उत्तर आहे ग्रीक. ग्रीकमध्ये सायकोलॉजीचा जन्म झाला. ग्रीकमध्येच अरिस्टॉटल यांनी डी ॲनिमा हा पहिला ग्रंथ लिहिला. ग्रीकमध्ये सायकोलॉजी या शब्दाचा देखील जन्म झाला. सायकोलॉजी म्हणजे याची जर फोड केली आपण, याचे जर 2 भाग केले, विग्रह केला, तर सायको अधिक लोगस बरोबर सायकोलॉजी, असा सायकोलॉजी हा शब्द बनलेला आहे. तर सायको म्हणजे सायको आणि लोगस हे दोन्ही शब्द ग्रीक भाषेमधले आहेत. सायको आणि लोगस हे दोन्ही शब्द ग्रीक भाषेमधले आहेत. तर अशा प्रकारे लक्षात ठेवा की सायकोलॉजी हा शब्द प्रथम ग्रीक भाषेमध्ये तयार झालेला होता. तर आता सायको आणि लोगस, आता सायकोलॉजी या शब्दाबद्दल सांगतो. सायको म्हणजे काय? आत्मा. लोगस म्हणजे काय? शास्त्र, आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र. अशा प्रकारे सायकोलॉजी हा शब्द तयार झालेला आहे. या ठिकाणी पण आणखीन तुमचे 2 प्रश्न कव्हर झाले. सायको अधिक लोगस हे ग्रीक शब्द आहेत. सायको म्हणजे आत्मा, लोगस म्हणजे शास्त्र. अशा प्रकारे सायकोलॉजी हा शब्द तयार झाला आणि हा शब्द प्रथम ग्रीक भाषेत तयार झाला होता. यानंतर पुढचा प्रश्न, मानसशास्त्रातील कोणती शास्त्रीय पद्धत सर्वोत्कृष्ट आहे? 21वा प्रश्न बघा. मानसशास्त्रातील कोणती शास्त्रीय पद्धत सर्वोत्कृष्ट म्हणून ओळखली जाते? तर आता या ठिकाणी 4 पर्याय आहेत. 4 पर्यायापैकी सर्वोत्कृष्ट पद्धत कोणती? पहिला आहे प्रायोगिक सर्वेक्षण, जीववृत्तांत निरीक्षण. मगाशीच मी सांगितलं प्रायोगिक पद्धतीमध्ये निष्कर्ष अगदी बरोबर असतात. सायंटिफिक मेथड आहे, शास्त्रीय मेथड आहे. शास्त्रीय मेथडमध्ये तुमचे निष्कर्ष बरोबर येणार. सर्वेक्षणामध्ये नाही येणार, जीववृत्तांतमध्ये नाही आणि निरीक्षणामध्ये पण असण्याची शक्यता कमीच आहे. त्याच्यामुळं सर्वोत्कृष्ट पद्धत कोणती? प्रायोगिक, एक्सपेरिमेंटल मेथड ही बेस्ट आहे मानसशास्त्रामधली. ही गोष्ट लक्षात ठेवा. यानंतर पुढचा प्रश्न बघू. प्रश्न 22वा, मानसशास्त्राच्या प्रायोगिक पद्धतीचे जनक कोणास म्हटले जाते? आता महत्त्वाचे प्रश्न आहेत. मानसशास्त्राच्या प्रायोगिक पद्धतीचे जनक, ही गोष्ट लक्षात ठेवा. प्रायोगिक पद्धतीचे जनक आहेत विल्यम वुंट. विल्यम वुंट हे मानसशास्त्राच्या प्रायोगिक पद्धतीचे जनक आहेत. यानंतर पुढचा प्रश्न, सायको या शब्दाचा अर्थ कोणता आहे? सायको म्हणजे काय? आत्ताच सांगितलं सायकोलॉजी. सायको अधिक लोगस बरोबर सायकोलॉजी. सायको म्हणजे काय? मन, वर्तन, हृदय, आत्मा. आपलं उत्तर आहे आत्मा. सायको म्हणजे काय? आत्मा. मी आत्ताच सांगितलं होतं सायको म्हणजे आत्मा आणि लोगस म्हणजे शास्त्र, म्हणजेच आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र, असा सायकोलॉजीचा अर्थ होतो. पुढचा प्रश्न आहे, लोगस या शब्दाचा अर्थ काय आहे? परत एकदा, लोगस म्हणजे काय? आपलं उत्तर येईल शास्त्र. लोगस म्हणजे काय? शास्त्र, आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र. यानंतर पुढचा प्रश्न, मानसशास्त्रातील निरीक्षण वर्तन अभ्यास पद्धतीचे जनक कोणास म्हटले जाते? महत्त्वाचा प्रश्न आहे. निरीक्षण वर्तन पद्धती, प्रश्न महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. निरीक्षण वर्तन अभ्यास पद्धती याचे जनक कोण आहेत? अरिस्टॉटल, प्लेटो, वॅटसन, विल्यम वुंट. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वॅटसन. तर या पेजवरचं तुमचं थोडंसं विसरण्याची शक्यता आहे, त्यामुळे लक्षात ठेवा. खूप महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह आहेत हे. तुम्हाला कदाचित एक्झाममध्ये 4-5 मार्क्स देखील देऊन जातील, त्याच्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. प्रायोगिक पद्धती, आता प्रश्न 22वा परत एकदा रिव्हिजन करू आपण. प्रश्न 22वा, प्रायोगिक पद्धतीचे जनक कोण आहेत? विल्यम वुंट हे प्रायोगिक पद्धतीचे जनक आहेत. सायकोचा अर्थ काय होतो? आत्मा. लोगसचा अर्थ काय होतो? शास्त्र. निरीक्षण वर्तन अभ्यास पद्धतीचे जनक कोण आहेत? तर ते वॅटसन आहेत. वॅटसन यांच्याबद्दल मग अशी माहिती सांगितली. वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र असं वॅटसन यांनी म्हणलं होतं. तर निरीक्षण वर्तन अभ्यास पद्धतीचे जनक वॅटसन हे आहेत. यानंतर पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न 26वा, केवळ तुटपुंजा निरीक्षणावर व जास्त तर्कावर आधारित पद्धत कोणती? दंतकथा, पर्यक, आत्मनिरीक्षण, निरीक्षण. याचं उत्तर आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. याच्यावरचा प्रश्न तुमचा चुकला नाही पाहिजे. पर्यक पद्धती आहे. केवळ तुटपुंजा निरीक्षणावर म्हणजे निरीक्षण कमी करायचं आणि गेस जास्त करायचा. निरीक्षण कमी आणि तर्क जास्त अशी पद्धत कोणती? तर पर्यक पद्धत. मग अशी सांगितलं होतं, आजीबाई काहीतरी म्हणाल्या की आजची मुलामुलांपेक्षा आधीची मुलामुली जास्त चांगले होते. तर हे काय आहे? कमी निरीक्षण आहे
आणि तर्क आहे फक्त त्यांच्या अँगलने ते पाहत आहेत, त्यांच्या अँगलने त्यांनी गेस केला आजच्या मुलामुलीबद्दल, आजच्या जनरेशनबद्दल. तर केवळ तुटपुंज निरीक्षणावर जास्त तर्कावर आधारित कोणती पद्धत आहे, तर पर्यक पद्धत आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. यानंतर प्रश्न 27वा महत्त्वाचा प्रश्न आहे, 5 वर्षाच्या बालकाचा विकास किती टक्के होतो. आता 2 गोष्टी लक्षात ठेवा. बालक 5 वर्षांचा असतो तेव्हा त्याचा 80% विकास होतो. 80%. 5 वर्षांचा असताना 80% या ठिकाणी विकास होतो. यानंतर पुढचा प्रश्न, 9 वर्षाच्या बालकाचा विकास किती टक्के होतो. तर 9 वर्षाच्या बालकाचा विकास हा 90% होतो. 5 वर्षाच्या बालकाचा विकास 80% होतो, 9 वर्षाच्या बालकाचा विकास 90% होतो. आणि तिसरा प्रश्न आहे, प्रश्न 29वा, 16 वर्षाच्या बालकाच्या बुद्धीचा विकास किती टक्के होतो. तर याचं उत्तर आहे 100% होतो. 100% होतो. 16 वर्षाच्या बालकाच्या बुद्धीचा विकास 100% होतो. या ठिकाणी 3 गोष्टी लक्षात ठेवा. 5 वर्षाच्या बालकाचा विकास 80%, 9व्या वर्षी 90% आणि 16व्या वर्षी 100%. यानंतर पुढचा प्रश्न बघू. महत्त्वाचे मुद्दे आहेत, तुम्ही वाटल्यास लिहून घ्या, नोट डाऊन करून ठेवा किंवा याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही सेव्ह देखील तुमच्याकडे करून ठेवू शकता. यानंतर पुढचा प्रश्न बघू. या ठिकाणी हा पर्याय आपण पाहिला होता. 100% विकास कधी होतो. 16व्या वर्षी होतो. 16व्या वर्षी बालकाच्या बुद्धीचा 100% विकास हा होत असतो. यानंतर मानसशास्त्रातील चुका व शिका ही उपपत्ती कोणी मांडली. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण जवळपास 50 प्रश्न बघितले होते आणि त्या 50 प्रश्नामध्ये मी असंच एक्सप्लेन करून सांगितलं होतं. 4 पर्याय जे होते ते सर्व एक्सप्लेन करून सांगितले आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळ्याच उपपत्त्याबद्दल माहिती सांगितलेली आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर एकदा तो व्हिडिओ पाहून घ्या. या आधीच्या 3 व्हिडिओमध्ये आपण 50 प्रश्न घेतलेले आहेत. त्याच्यामधून आपण सर्व पर्याय एक्सप्लेन करून आणि व्हिडिओ कंप्लीट केलेले आहेत. त्याच्यामुळे तुमचं 30 पैकी 30 गुणांची तयारी या व्हिडिओमधून होणार आहे. माझ्या खात्रीनुसार तुम्ही जर हे सगळे व्हिडिओ बघितले तर तुम्हाला 30 पैकी कसलाही बाकीचे पुस्तकं न वाचता देखील तुम्हाला 25 मार्क तर पडतील आणि ज्यांचा थोडाफार अभ्यास आहे त्यांचा 100% त्यांना 30 पैकी 30 गुणांची तयारी होणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओमधून तुम्हाला जशास तसे प्रश्न तुमच्या एक्झाममध्ये विचारले जातील. जे एक्स्ट्राची माहिती मी सांगतो, आता आपण प्रश्न 30च घेतले, परंतु मी आत्ता जेवढं तुम्हाला सांगितले त्याच्यामधून कमीत कमी 50 ते 60 प्रश्न तयार होतात. हे तुम्ही पाहिलं असेल. तर त्या प्रश्नांवर तुम्ही फोकस करा. ते प्रश्न एक्झाममध्ये येण्याची शक्यता आहे. मानसशास्त्रातील चुका व शिका म्हणजे काय. ट्रायल अँड एरर, चुकत शिकणे किंवा चुका व शिका ही पद्धत, त्यालाच काय म्हणतात, प्रयत्न प्रमाद पद्धत म्हणतात. ही कोणाची आहे. त्याचं उत्तर आहे थॉर्नडाईक यांची ही उपपत्ती आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे 30 प्रश्न पाहिले व 30 प्रश्नांसोबत आणखीन एक्स्ट्राचे प्रश्न पाहिले जे की एक्झाम देण्याची शक्यता आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्ही बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की तुमच्या TETच्या एक्झाममध्ये हे व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच तुमचा चांगला स्कोअर होणार आहे. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, मित्रांना शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे दररोज नवीन जे व्हिडिओज येतात ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.